श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री गुरुचरित्रातील 11वा अध्याय ऐकणार आहोत. हा अध्याय आहे भगवान दत्तात्रेयांच्या दुसऱ्या अवताराची जन्मकथा. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या अवताराची दिव्यकथा. ही केवळ कथा नाही, तर धर्म, भक्ती आणि गुरुकृपेचा अद्भुत संगम आहे. महाराष्ट्रातील कारंजा नगरी, सध्या वाशिम जिल्ह्यातील एक गाव कारंजा नगर असे आहे. तेथे माधव नावाचे एक विद्वान ब्राह्मण आणि त्यांची धर्मपत्नी अंबा भवानी राहत होते. दोघेही अत्यंत धार्मिक होते. विशेषतः अंबा भवानी देवी दर शनिवारी प्रदोषकाळी भगवान शंकराची पूजा करीत असे. परंतु त्यांच्या जीवनात एक दुःख होते. वर्षानुवर्षे उलटली, पण त्यांच्या अपत्यप्राप्ती होत नव्हती. अंबाभवानी रोज देवासमोर अश्रूंनी प्रार्थना करायची, देवा मला पुत्र दे, माझे जीवन धन्य कर. तिची भक्ती, तिची श्रद्धा आणि तिचे अश्रू व्यर्थ जाणार नव्हते, कारण त्या भक्तीने स्वतः भगवान दत्तात्रेय प्रसन्न झाले होते. एके रात्री अंबाभवानीला दिव्य स्वप्न पडले. एक तेजस्वी यती तिच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी आशीर्वाद देत सांगितले की तुला एक दिव्य पुत्र प्राप्त होईल, तो जगाचा उद्धार करील. सकाळी उठल्यावर अंबाभवानीचे हृदय आनंदाने भरभरून गेले. काही महिन्यांनी तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. बालकाचा जन्म होताच एक अद्भुत चमत्कार घडला. सामान्य बालक जन्मल्यानंतर रडते, पण या बालकाने रडण्याऐवजी प्रथम उच्चार केला ओम. संपूर्ण पंचक्रोशीतील लोक आणि घर थक्क झाले. ब्राह्मण मंडळी आश्चर्यचकित झाली. सर्वांना जाणवले की हे बालक सामान्य नाही, हा ईश्वरी अंश आहे, ईश्वरी अवतार आहे. दिवस जात होते, बालक वाढत होते, परंतु एक विलक्षण गोष्ट घडत होती. ती म्हणजे बालक कोणाशीही एक शब्दही बोलत नव्हते. 1 दिवस, 2 दिवस अशी करून 7 वर्षे लोटली, तरीही त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडला नाही. आई वडिलांची चिंता वाढत चालली होती. त्यांना वाटू लागले की आपला मुलगा मुका आहे की काय. अंबाभवानी रात्री देवासमोर बसून रडू लागली. चिंतेत तिचे मन दाटून आले. हे दत्तप्रभू, हे शिवशंकर, माझ्या मुलाला वाणी द्या, तो विद्वान ब्राह्मण होऊ द्या. परंतु त्या बालकाच्या अंतःकरणात वेगळेच रहस्य होते. तो साधा मुलगा नव्हता, तो होता अवतारी पुरुष होता. त्याचे मन सदैव ब्रह्मज्ञानात रमलेले असायचे. एके दिवशी उपनयन संस्काराचा दिवस उजाडला. संपूर्ण गाव जमा झाले. विद्वान ब्राह्मण आले, पंचक्रोशीतील लोक आली. मंत्रोच्चार सुरू झाले. बालकाच्या गळ्यात यज्ञोपवीत धारण करण्यात आले आणि मग सर्वांना चमत्कार पाहायला मिळाला. ज्याने 7 वर्षे एकही शब्द बोलला नव्हता, त्याने अचानक वेदपठणच सुरू केले. ओम भूर्भुवः स्वराम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. असा त्याचा आवाज ऐकताच सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ब्राह्मण विस्मयचकित झाले. त्यांनी कधीही इतक्या लहान वयात असे वेद ज्ञान पाहिले नव्हते. अंबाभवानीच्या डोळ्यात, म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला समजले, हा सामान्य पुत्र नाही, ही श्री दत्तप्रभूंचीच कृपा आहे. काळ पुढे सरसत गेला. बालक अधिक अधिक तेजस्वी होत गेले. एके दिवस त्याने आपल्या आई वडिलांना सांगितले, माझा जन्म संसारासाठी नाही, मी संन्यास घेऊन लोककल्याण करणार आहे. हे शब्द ऐकताच आईचे हृदय तुटले. ती रडू लागली. बाळा, आम्हाला सोडून जाऊ नकोस. आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून त्या बालयोगीचे हृदय द्रावले. त्याने प्रेमाने आईला सांगितले, आई, आपण अनेक जन्मांपासून एकत्र आहोत, पण हा देह कायमचा नाही. जगातील सर्व नाती क्षणभंगुर आहेत. ईश्वर आणि गुरुच हेच खरे शाश्वत आहेत. त्यानंतर त्याने आपल्या आईला दिव्य दर्शन दिले. श्री त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्वरूपात आईला दर्शन दिले. क्षणभरासाठी आईला त्यांचे दत्त स्वरूप दिसले. ती स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांतून आनंदवाश्रू वाहू लागले. तिला समजले, हा माझा पुत्र नसून स्वयं दत्तावतारच आहे. शेवटी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन तो दिव्य बालक घरातून बाहेर पडला.
जगाच्या कल्याणासाठी, धर्मसंस्थापनेसाठी, भक्तांच्या उद्धारासाठी आणि पुढे संपूर्ण भारतवर्ष ज्यांना श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ओळखू लागले. पुढे जाऊन त्यांनी भारत भ्रमण केले आणि काशी येथे अल्पवयातच त्यांनी संन्यासाची इच्छा व्यक्त केली. तेव्हा तेथील महान संन्यासी श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना संन्यास दीक्षा प्रदान केली आणि त्यांचे नरहरी नामांतर बदलून नृसिंह सरस्वती स्वामी हे नाव प्रदान करण्यात आले. हा होता गुरुचरित्रातील 11वा अध्याय. श्री गुरुदेव दत्त.